अध्याय 16. कवींद्र म्हणाला, त्यानंतर महमूदास हवे होते ते प्राप्त झाल्याने अत्यानंद झाला, पण केवळ पित्याकरता स्वतः सिंहगड दिल्यावर मसलतीत निपुण असलेला शिवाजी सर्व मसलती जाणणाऱ्या सोनपंत नावाच्या ब्राह्मण मंत्र्यास जवळ बोलावून म्हणाला. शिवाजी म्हणाला, ज्या धन्य पुरुषाला लोक शहाण्या पुरुषामध्ये अत्यंत श्रेष्ठ समजतात, तो थोर मनाचा महाराजा शहाजी मला खरोखर ओळखत नाही. अडाण्याने सज्जनाच्या अंगचे गुण जाणले नाहीत तर तो न जाणो, पण जाणत्यानेही जर ते जाणले नाहीत तर ती गोष्ट मात्र सज्जनांच्या मनास दुःख देते. जर तो मला ओळखत असता तर त्याने सिंहगड दिलाच नसता, नाहीतर माझ्या हातचा हा गड बलाने कोण जिंकू शकला असता बरे. शहाणा सुरता असून सुद्धा ज्या वेड्याने शत्रू आदिलशहास सिंहगड माझ्याकडून देवविला, त्या करारी पुरुषास मी काय म्हणू. खरोखर स्वतः विश्वाचा नियंता असून शत्रूवर विश्वासून आपल्या घरी सुखाने निजला, म्हणून तो शत्रूकडून पकडला गेला. शत्रू शूद्र असले तरी शहाण्याने त्यांची उपेक्षा करू नये, कारण जळणारा दिवा सुद्धा पतंगाकडून विझविला जातो. दिव्याचा नाश करता क्षणीच जरी पतंग नाश पावतो, तरी एखाद्या जन्मांधाप्रमाणे कोण डोळस मनुष्य दोघांनाही सारखे मानील. खरोखर एखादी मुंगी देखील हत्तीच्या सोंडेत शिरून त्याचा अंत करते, म्हणून शत्रूस केव्हाही क्षुद्र मानू नये. अहो, हा महाभाऊ मोठा राजनीतिज्ञ असूनही शत्रूंची मुळी पर्वा करीतच नाही, हा याचा मोठा दोष आहे. शत्रूने पकडलेल्या माझ्या पिता शहाजीने कारागृहामध्ये फार दिवस जे हाल झाले त्यांचा सूड घेण्यास मी अगदी तयार झालो आहे, आणि आजपासून यवनांच्या नाशामुळेच या लोकी माझी कीर्ती होवो. जो शत्रूस अतिशय भीतो त्यासही शत्रू भीत असतो, मग जो शत्रूस मुळीच भीत नाही त्याला शत्रू भीतो हे सांगायलाच नको. मी त्या सर्व यवन नायकांचा फडशा उडवणारच, आणि त्याकरता भात्याच्या जोडीमधले हे बाण पाजळलेले आहेत. विजापूर शहर घेण्याविषयी सांप्रत माझे मन उत्सुक झाले आहे, म्हणून आज तुम्हास माझे सांगणे आहे की लगेच घोडेस्वारास तयार करा. त्यावेळी सोनोपंत म्हणाले, बळवानाशी वैर, पापाचा संचय, पूज्यांची व वडिलांची निंदा यांचा परिणाम वाईट होतो. बलवानाशी वैर करून तुझा पिता भलता आग्रह धरून सावध राहिला नाही, यामुळे तो पकडला गेला हे योग्य झाले. तो शहाजी महाराजा पराक्रमी आहे, त्याचे मंत्रीही कर्तृत्वान आहेत, तथापि त्याने जे बलिष्ठाशी वैर केले ते राजनीतीदृष्ट्या चुकीचे झाले. जर दुर्बळ माणसाप्रमाणे प्रबळ माणसाशी अतिशय वैर केले तर त्याचा पराभव करण्यास तो सर्वथा समर्थ असतो. आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान शत्रूस खंडणी द्यावी, बरोबरीच्या शत्रूशी सलोखा करावा, कमी सामर्थ्यवान शत्रूचे दंडन करावे, आणि भेद फितुरी फूट पाडणे हा मात्र सर्वसामान्य उपाय आहे. ज्या भेदाच्या योगाने बरोबरीचा शत्रू दिवसानुदिवस कमी सामर्थ्यवान होऊन बरोबरी सोडून देतो आणि अधिक सामर्थ्यवान शत्रू आपले आधिक्य टाकून देतो, त्या भेदाची कोण बरे प्रशंसा करणार नाही. हे राजा, कमी सामर्थ्यवान शत्रूच्या ठिकाणी सुद्धा भेद योजावा, कारण तो योग्य आहे. कारण कमी सामर्थ्यवान शत्रू सुद्धा अधिक दुर्बल होणे हे युद्धामध्ये फायद्याचे होऊ शकते. हा दुःखित आहे असे मानून जर कमी सामर्थ्यवान शत्रूचे सांत्वन केले तर तो मनात फुगून जाऊन आपला स्वतःलाच मोठा समजू लागतो. हे राजा, दुर्बळ शत्रूंचे प्राबल्य त्याचप्रमाणे प्रबळ शत्रूंचे दौर्बल्य हे कालमहात्म्याने झालेले आढळते. सारांश काय, वरुणाच्या या मताकडे जो राजा चांगले लक्ष देतो तो दुर्बळ शत्रूचे सहजच शासन करतो. समर्थ आणि असमर्थ असे दोन प्रकारचे उपाय आहेत. दुसऱ्या प्रकारचा उपाय निष्फळ होतो, पण पहिल्या प्रकारचा सफळ होतो. स्त्रिया शक्तिहरण करतात, मदिरा मतिभ्रम उत्पन्न करते, द्युत धन नाहीसे करते, कृपणपणाने कार्याची हानी होते, कठोर भाषण हे अभद्र आहे, तसेच मृगयेपासून पाप लागते, आणि हे राजा, कडक शासन ही अत्यंत अपकीर्तिकारक आहे. म्हणून ही सातही व्यसने टाकावीत, कारण यापैकी एकही मतिभ्रंशास कारण ठरू शकते. जर त्यापैकी एकानेही मतिभ्रंश होतो तर ती अनेक सेवन केल्यावर कोणता माणूस अधोगतीस जाणार नाही. राजनीतिशास्त्राविषयी तिटकारा असणारा, आपल्या कामामध्ये आळशी व व्यसनामध्ये मग्न अशा माणसास लक्ष्मी सोडून जाते. तो अतिशय बेसावध झाला असता खजिनदार खजिना लुटतात आणि दुष्ट अधिकारी लोकास पीडा देतात. नाना व्यसनात राजाचा भ्रम वृद्धिंगत होतो व भ्रम अतिशय वाढल्याने त्यास योग्यायोग्य असे काहीच कळेनासे होते. योग्य आणि अयोग्य कळेनासे झाल्याने सर्व लोक त्याचा अपमान करतात आणि कार्याच्या ठिकाणी नेमलेले लोक ती ताबडतोब करीत नाहीत.
मग क्रोधाने अत्यंत बेफाम होऊन सभेत जमलेल्या लोकांनाही दररोज मनाला दुखविणारे भाषण करून तो त्यास दुःख देतो. पुढे क्षणोक्षणी केलेल्या अनादरामुळे त्यांचे अंतकरण खिन्न होऊन ते त्याच्या पाठीमागे बोलतात व त्याची निंदाही करतात. नंतर कोणी त्यास सोडून जातात, कोणी त्याच्याविषयी उदासीन राहतात, कोणी त्याच्या शत्रुपक्षास मिळून सुखाने राहतात, कोणी त्यास कोपी समजून शिवाशापच देतात, कोणी त्यास न सोडले तरी पूर्वीप्रमाणे त्याची सेवा करीत नाहीत. या 7 व्यसनात आसक्त झाल्यामुळे तो शत्रूचे कपट आणि बळ न जाणता केवळ अहंकाराने आपणास समर्थ मानतो. चित्त व्यसनासक्त झाल्याने जो अशा प्रकारचा बनतो त्याचा विजयार्थ स्वाऱ्या करणाऱ्या शत्रूकडून एकदम पराभव होतो. गडांची काही मोठीशी किंमत नाही, पित्याचीच खरोखरी थोरवी आहे. म्हणून तुम्ही पराक्रमी असूनही सिंहगड दिला. तो शत्रूस देऊन जर राजा शहाजीची सुटका झाली आहे तर तो सिंहगड आपण देऊनही न दिल्यासारखाच आहे. ज्याने सिंहगड आणि बंगळूर शहर ही शहाजीरूपी मेरू पर्वताच्या तोडीची मानली त्या शत्रूने विशेष ते काय केले. तुम्ही आता विजयास प्रारंभ केला आहे आणि अत्यंत पराक्रमी राजाचीच सर्व पृथ्वी असते. प्रथम राजा, नंतर मंत्री, मित्र, विपुल धन, राष्ट्र, प्रजा, गड आणि सैन्य ही 7 राजाची अंगे आहेत. ज्या राज्याची ही अंगे अव्यंग आहेत त्या राज्याची चांगले लोक प्रशंसा करतात. तेच जरी एका अंगाने कमी असली तरी इतरांकडून त्याचा उल्हास होतो. राजा हे मस्तक, मंत्री हे मुख, धन आणि सैन्य हे भुज, बाकीचे सारे राष्ट्र, प्रजा हे शरीर, मित्र हे सांधे आणि दुर्ग ही त्यामधील अत्यंत दृढ हाडे आहेत. याप्रमाणे शहाण्या लोकांनी राज्याची 7 अंगे सांगितलेली आहेत. त्या सप्तांगात्मक राज्याचा धर्म हा आत्मा होय, मसलत हा प्राण, नीती हे बल आणि अनिती हे दौर्बल्य होय. यथोचित दंड हे शौर्य, शत्रू बेफाम होऊ देणे हा अधर्म, परस्परातील फूट हा मद आणि दृढैक्य हे दीर्घायुष्य, लोकरंजन हा उत्कर्ष, दूरदर्शित्व ही दृष्टी, प्रताप हे उज्ज्वल रूप, आयुध ही विमल बुद्धी, तसेच बलवानाशी वैर हे विघ्न होय. असावधपणा ही निद्रा आणि सावधानता हा जागेपणा होय. सम आणि विषम असे 2 प्रकारचे वैर आहे. बरोबरीच्या शत्रूशी असलेले वैर हे पहिल्या प्रकारचे होय. अधिक सामर्थ्यवानाशी असणारे दुसऱ्या प्रकारचे होय. समवैरामध्ये दोघेही बरोबरीचे असल्यामुळे कोणालाही खरोखर विजय मिळणार नाही. विषमवैरामध्ये अधिक सामर्थ्यवानाचे सामर्थ्य अधिक असल्यामुळे त्यास विजय खात्रीने मिळतोच. फतेखानाच्या पराभवामुळे व मुशेखानाच्या वधामुळे अहो महाराज, महमूद शाह हा रात्रंदिवस तुमचा द्वेष करीत आहे. महाराज हे पहा, तुमच्या देशास लागूनच असलेले आदिलशाह व दिल्लीचा बादशाह हे बलाढ्य मुसलमान तुमचा रात्रंदिवस द्रोह करीत आहेत. ते दोघे शत्रू दोन्हीकडून ज्या तुमच्यावर क्रुद्ध झाले आहेत त्या तुमचे येथे राहणे हे सांप्रत खरोखर योग्य नाही. म्हणून महाराज अत्यंत दुर्गम अशा स्थानी राहून जग जिंकण्याचा यत्न करा. तुम्हा शिवाजी महाराजांना काय अजिंक्य आहे. शंकराने कैलासाचा, इंद्राने मेरूचा आणि विष्णूने समुद्राचा आश्रय केला आहे. दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानित नाहीत, तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय. प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होऊन जातो. तुमचे जे दुर्ग आहेत ते सर्व ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबडतोब करा. सोनोपंताचे हे भाषण ऐकून अति मोठ्यांना सुद्धा माननीय अशा त्या नरपश्रेष्ठास ते पसंत पडले. नंतर त्रिभुवनाचे पालन करण्यासाठी प्रभुत्व धारण करणारा, पित्यांच्या शत्रूंचा द्वेष करणारा, यवनांचे मोठे कर्दन नाश करण्यास उद्युक्त झालेला आणि निर्भय असा शिवाजी समग्र पृथ्वीच आपल्या तळहातात आली आहे असे मानू लागला. या ठिकाणी 16वा अध्याय समाप्त झाला.